नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज. आज आपण जे आहे ते ड्राय सुकी मटकी, मोड आलेली मटकी ची भाजी आपण बघणार आहोत. उसळ असं म्हणता येणार नाही ही, कारण पातळ नसणार आहे ही जी आहे ती दाटसर असणार आहे, घट्ट अशी, जी आपण चपातीबरोबर, दाल राईस बरोबर खाऊ शकतो. तर त्यासाठी कढईमध्ये जे आहे ते मी 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये जे आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण, बारीक अगदी चिरलेली लसूण, माझ्याकडे बारीकच लसणीच्या पाकळ्या होत्या त्या, आणि कढीपत्ता जो आहे तो घातलेला आहे. ते थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा, आणि जिरं तडतडलं की हिंग घालायचं आहे. हे जे आहे ते मिश्रण जरा व्यवस्थित छान तडतडल्यानंतर आपल्याला जे आहे एक मोठा कांदा जो आहे तो मी रफली चॉप केलेला होता, तर तो घातलेला आहे आणि तो वाफवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर. त्यामध्ये हळद घालायची आहे, धणा पावडर, गरम मसाला पावडर आणि लाल तिखट पावडर मसाला घालायचा आहे, मिरची मसाला. आणि ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला, आणि या मिश्रणाला आपल्याला चमच्याने ढवळून झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे 2 मिनटासाठी. आणि वाफवून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवर ह्याला छान असं स्वतःचंच असं तेल सुटतं, ऑइल ह्याचं रिलीज होतं. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ह्यामध्ये अगदी छोटीशी चिमूटभर साखर घालायची आहे आणि मटकी घालायची आहे, जी आपण मोड आलेली मटकी आहे. तर ही एक छोटा डबाभर मटकी होती, ती घातलेली आहे मी, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चमच्याने ढवळून, जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं पाणी, आणि झाकून जे आहे वाफवून घ्यायचं आहे 2 मिनटांसाठी. हे चांगलं 2 मिनटानंतर शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. चमचाभर मी एक मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करा. परत ह्याला जे आहे ते परतवून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ढाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर पुन्हा 2 मिनटासाठी शिजवायचं आहे. ह्याचं पूर्ण पाणी जे आहे ते व्यवस्थित आटलं जातं आणि वाफेमुळे मटकी छान फुलली जाते, शिजली जाते. हे बघा, अशा पद्धतीने ही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. चपातीबरोबर आणि वरण राईस बरोबर आपण जे आहे हे खाऊ शकतो. खूप छान आहे, टिफिनसाठी मुलांना खूप आवडेल. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की करून पहा. उसळ तर आपण पातळ बनवतोच, पण अशा प्रकारे जी आहे ती सुकी मटकी तुम्ही बनवून पहा. आणि मला माहिती आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार, तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आणि चिमूटभर साखर घालायला विसरू नका, अगदी चिमूटभर साखर. तर अशी आपली ही सुकी मटकी बनवून रेडी आहे. अशाच विविध रेसिपी घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.